विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येताच सगळ्यांनाच धक्का बसला। पण या सगळ्यात आता ईव्हीएम मशीनवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। दहिसर येथील मनसे उमेदवार राजेश इरुणकर हे जिथे राहतात त्या भागात त्यांना फक्त 2च मतं मिळाली। कुटुंबात राहतात 4 जण तरी मनसेच्या उमेदवाराला फक्त 2 मतं। नक्की काय घोळ असा प्रश्न मनसेच्या उमेदवाराच्या वतीने केला जातोय। परिवारातील 4ही सदस्यांनी घरातील उमेदवारालाच मतदान केलं, मात्र त्यांच्या पदरी फक्त 2च मतं। असं का असा आरोप या उमेदवाराच्या परिवाराच्या वतीने केला जातोय। सगळ्यात मोठी गोष्ट, मी जिथे राहतो माझं घर, माझ्या घरात 4 मतं, माझी आई, माझी मुलगी, माझी पत्नी आणि मी, तिथे आम्हाला काही 2च मतं। म्हणजे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही, की मी स्वतःला मतदान केलं नाही। अशा प्रकारचा सगळं आतमध्ये घोळ आहे। प्रत्येक यादीमध्ये 2-2, 3-3, 9-9, 10 मतं फक्त, आणि आमचे कार्यकर्ते त्यांची घरातली मतं नाही मिळाली असा घोळ आहे। काय मशीनचं चार्जिंग 99%। अहो एवढ्या 2-2 दिवस मशीन चार्जिंग 99% कसं असू शकतं? संसद ती भटलेले एजंट होते, त्यांना मी सांगतो की आपण आपलं मत मांडा। इलेक्शन्स बंद करून टाका, अतिशय संताप आलेले, बंद करा इलेक्शन्स। दरवर्षी हे होणार असेल ना तर अजिबात गरज नाही। मागच्या 5 वर्षापूर्वी आमच्या 8 मशीन्स फ्रॉड निघालेले, तिकडे नंबर वेगळे, आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा, तरी हे लोक म्हणतात प्रोव्हिजन आहे, असंच करायला लागेल। आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते IAS ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन एट ऑल।